बऱ्याच वेळा दूध नासतं आणि उन्हाळ्यामध्ये तर हमखास, कारण उष्णताच तेवढी असते. कितीही वेळा दूध तापवलं, अगदी फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी दूध नासतंच. मग या नासलेल्या दुधापासून काय करायचं? फेकून द्यायचं की फक्त साखर घालून खायची? आणि किती वेळा साखर घालून खाणार? त्यापेक्षा हा पदार्थ बनवा. मस्त मऊ, लुसलुशीत आणि रसरशीत महिनाभर टिकणारा असा रसगुल्ला. रसगुल्ला बघाल तर लगेचच तोंडात टाकावासा वाटेल, इतका सॉफ्ट आणि रसरशीत तयार होतो फक्त 2 साहित्यात. मग आता दूध फेकून न देता हा पदार्थ नक्की बनवा. 1 लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि गरम होत असताना दूध नासलं गेलं आहे. त्यानंतर ते चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे दुधाच्या या गाठी तयार झाल्या पाहिजेत. पण जर तुम्हाला वेगळं दूध नासवून घ्यायचं असेल तर त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर किंवा 1 लिंबाचा रस घालायचा आणि दूध चांगलं गरम करून घ्यायचं. तापवलेलं दूध थंड झालं की त्यातलं पाणी वेगळं करून घ्यायचं. त्यासाठी एखादं मोठं भांडं घेऊन त्यावर चाळण ठेवा, पण लगेचच चाळणीमध्ये घालून गाळायचं नाही, तर एखादा सुती कपडा घ्यायचा. त्यामुळे पाणी पटकन वेगळं होतं आणि जी साय आहे ती अगदी व्यवस्थित तयार होते. जर त्यामध्ये पाणी राहिलं तर मात्र आपले रसगुल्ले व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे असं हे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर एखाद्या उंच ठिकाणी हा कपडा बांधून ठेवा, म्हणजे हळूहळू त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर असं प्रेस करून घ्या आणि त्यातलं सगळं पाणी काढायचं. 1 ते 2 मिनिटामध्ये यातलं सगळं पाणी निघून जातं आणि जे राहिलेलं पाणी आहे त्याचा काय वापर करता हे जरा कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा जो मलाईचा गोळा आहे तो बघा मस्त असा सॉफ्ट तयार झाला, पण खूप जास्तही कोरडा करायचा नाही, त्यामध्ये हलकासा ओलसरपणा हवा. एकदम परफेक्ट असा हा मलाईचा गोळा तयार झाला. म्हणजेच आपण पनीर जसं बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे, पण पनीर बनवायला थोडा जास्त वेळ लागतो. आता ही जी मलाई आहे ती व्यवस्थित अशी फोडून घ्यायची आणि 3 ते 4 मिनिटं चांगली मळून घ्यायची आहे. यामध्ये आपण मैदा, कॉर्नफ्लोअर किंवा मग मिल्क पावडर वापरलेली नाही. फक्त दूध नासलेलं होतं आणि जी मलाई आहे त्यापासूनच पदार्थ बनवायचा आहे. त्यामुळे बाकीचे कोणतेही साहित्य घालण्याची अजिबात गरज नाही. फक्त हे चांगलं मळून घ्यायचं. 3-4 मिनिटं तरी चांगलं मळायचं आहे, म्हणजे अगदी मऊसूत त्याचा गोळा तयार झाला पाहिजे. ही मलाई हाताच्या तळव्याने व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे. एकसारखी मळायची, त्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या राहता कामा नये, कारण आपण मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअर वापरलेलं नाही. फक्त दुधाच्या मलईचा वापर करून रसगुल्ले बनवणार आहोत. त्यामुळेच रसगुल्ले छान लुसलुशीत व्हावेत. शिजवल्यानंतर ते फुटू नये किंवा त्याला चिरा पडू नये, म्हणून ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. आता हे चांगलं मळून घेतलं, त्याचा छान असा गोळा तयार झाला. पण साखरेचा पाक करायचा. त्यासाठी मोठं भांडं घ्या. यामध्ये 1 कप साखर घालून घेतली आणि 4 कप पाणी घालायचं, म्हणजे जेवढी साखर घेतली त्याच्या 4 पट पाणी घालायचं आहे. साखरेचा कोणताही 1 तारी 2 तारी असा पाक तयार करायचा नाही, फक्त साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. त्यामुळे गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि साखर पाण्यामध्ये विरघळवून घेऊ. रसगुल्लेही यामध्ये शिजले जातात, त्यामुळे पाणी थोडं जास्तीचं घालायचं. गॅस अगदी कमी आचेवर ठेवला. सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी वेलची पावडर घाला किंवा अखंड हिरवी वेलचीसुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण तयार होत आहे तोपर्यंत आपण याचे रसगुल्ले बनवून घेऊ. आता हे जे बॅटर तयार झालं याचे तुम्हाला लहान मोठे ज्या आकारात रसगुल्ले हवेत तसे बनवून घ्यायचे. पण ते बनवत असताना जास्त प्रेस करायचे नाही, हलक्या हातानेच बनवायचे आहे. याला एकही चीर राहता कामा नये. बघाल तर अगदी परफेक्ट असे हे रसगुल्ले तयार झाले. एकदम साधी सोपी पद्धत आणि मोजक्या साहित्यात तयार होणारी. बऱ्याच वेळा दूध नासलं जातं आणि मग आपण फक्त साखर घालून खातो आणि मुलंसुद्धा खाण्याचा कंटाळा करतात. पण हा पदार्थ जर तुम्ही बनवून खाऊ घालाल तर मुलंही अगदी आवडीने खातील. 1 लिटर दुधापासून 17 रसगुल्ले तयार झाले आहेत. मी थोडे मोठ्या आकारातलेच बनवले. तोपर्यंत साखरेचं हे मिश्रणसुद्धा तयार झालं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग त्यामध्ये हे रसगुल्ले घालून घ्यायचे आहेत. रसगुल्ले शिजवताना ही काळजी जरूर घ्या, जे पाणी आहे ते उकळतं हवं. थंड किंवा कोमट पाण्यामध्ये रसगुल्ले घालून शिजवायचे नाही, नाहीतर ते पाण्यामध्ये विरघळतात किंवा मग फाटले जातात. म्हणूनच पाणी चांगलं उकळतं हवं. आता मात्र गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण मध्यम आचेवर रसगुल्ले शिजवून घेऊ. जसे ते शिजले जातात तसे बघाल तर छान फुलतात सुद्धा, म्हणजे अगदी तिप्पट फुलले जातात. म्हणूनच रसगुल्ले बनवताना फार मोठ्या आकारात बनवू नका, कारण शिजल्यानंतर ते फुलतात. 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेतले. गॅस बंद करायचा आणि मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर बघाल तर मस्त असे पांढरे शुभ्र रसरशीत असे रसगुल्ले बघता क्षणी तोंडात घालावंसं वाटेल इतका छान हा रसगुल्ला तयार होतो. फक्त 2 साहित्यामध्ये. मोजक्या साहित्यात तयार होणारा, नासलेल्या दुधापासून बनवलेला, महिनाभर टिकणारा असा पदार्थ. रसगुल्ला बघा किती सॉफ्ट झाला आहे.
आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला असा रसरशीत रसगुल्ला तयार झाला की 1 ते 2 तास तरी फ्रीजमध्ये ठेवा आणि मग खा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.